आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॅड प्लीज चिल मारा जरा तुम्ही प्लीज. सतत आपले उपदेश करत राहायचे, सतत सतत ज्ञान पाजत राहायचं. आता बस झालं ना डॅड. ए मॉम, मी काय लहान आहे का आता मॉम? डॅड बस झालंय यार. आम्हाला कंट्रोल करण्याचा जो रिमोट आहे ना तुमच्याकडे, खिशात टाका. मला अक्कल आहे आणि प्रदेशाध्यक्ष झालो म्हणून मी माझ्या पर्सनल आयुष्यात काय करायचं काय नाही करायचं यासाठी काय प्रत्येक वेळेला यांची परमिशन घ्यायची मी? मुळात माझी लायकी नसती तर तुम्ही मला केलं असतं का प्रदेशाध्यक्ष? आय एम डिझर्विंग, ब्लडी आय एम डिझर्विंग, म्हणून तुम्ही मला केलंय. चिल चिल मला कळतं सगळं. ओके सुजितराव, लायकी बघून निर्णय घ्यायचा असतं ना तर मी मणीला मणी मणी स्वानंदी इकडे या. काय म्हणे? अरे कुठे होतास तू? कुठे गेला होतास? हा, किती फोन केले, फोन उचलला का नाहीस तू? हा स्वानंदी, तू मणीला तुझ्याबरोबर कुठे घेऊन गेली होतीस का? वॉर्डन मॅडम कडे गेलो होतो असं सांगितलं तर सरपोतदार साहेब चिडतील. शालिनी मॅडम आणि संचिता समोर जर वॉर्डन मॅडमचं नाव घेतलं तर या दोघी तमाशा करतील. मी काय विचारतोय? नाही साहेब, मार्केटमध्ये गेलो होतो, कापड खरेदी करायचं. स्वानंदीला शिवणकामासाठी हवं होतं. अच्छा, नाही मग काही हरकत नाहीये. मी आता गेटवर मिस कॉल बघितले तुमचे. मार्केटमध्ये सायलेंट होता ना फोन, कळलंच नाही. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? तब्येत ठीक आहे ना तुमची? आहे, तब्येत ठीक आहे माझी. उद्या मी महत्वाची एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली. चालेल, मी बोलतो त्यांच्याशी. काही गरज नाहीये, मी सर्वांना इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. पण तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी मला द्यायची आहे. सांगा ना साहेब. उद्या पहिल्यांदा मी सुजितरावांना प्रेसच्या समोर पक्षाचा युवा पदाधिकारी म्हणून प्रेझेंट करणार आहे. तो सुद्धा ऑफिशियली प्रेसच्या समोर पक्षाचा पदाधिकारी म्हणून येणार आहे. त्यांच्या समोर तो पहिल्यांदाच भाषण करणार आहे. म्हणे तुला इतक्या वर्षांचा अनुभव आहे मीडियाला हँडल करणे, सभेत भाषण करणे, तर माझी अशी इच्छा आहे की उद्याच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी तू सुजितरावांना गाईड करावंस. करशील ना? नक्की, तुम्ही नका काळजी करू, मी करेन गाईड त्याला. थँक्यू. सुजितराव, तुमचे कोण मित्र आहेत ना हे विकी फिकी, त्यांच्या नादाला लागू नका. मणीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. निदान उद्या पुरतं तरी शिकून घ्या. माझ्या रूम मध्ये यायचं. ओके. आणि स्वानंदी, 2 कॉफी सुद्धा घेऊन येवर. आणि इथून पुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे राजकारण कॉर्पोरेट नाही. तेव्हा तुला शेकहँड नाही करायचंय, नमस्कार करायचा आहे. समोर कार्यकर्ता असू देत अथवा नेता, अगदी विरोधी पक्षाचा नेता जरी असला ना तरी वाकूनच नमस्कार करायचा आहे. इमेज बिल्डिंग साठी मदत होते.
बेबी म्हणून एकदम सिरियसली घेतलं यार मला शिकवायचं. वाह काय दिवस आले तो. वाह हा मणी सुजितचे ग्रूमिंग सेशन्स घेणार. कंटिन्यू घे. सुजित मलाही तुला शिकवायची हौस नाहीये. साहेबांनी सांगितलंय म्हणून शिकवतोय. मी साहेबांच्या शब्दाचा मान ठेवतोय. तूही तुझ्या वडिलांचा शब्द ठेव. करू कंटिन्यू. ए मणी डॅडने पॉलिटिक्स बद्दल शिकवायला सांगितलंय ना. माझ्या डॅडचा मान ठेवायचा नाही ठेवायचा ते माझं मी बघून घेईन. तू डॅडचा मान ठेवण्याच्या नावाखाली जे काय मागे पुढे फिरत असतो ना तुझी ती गुरुजीगिरी ती आधी बंद कर. ओके. तुझ्याकडनं किती शिकायचंय किती नाही शिकायचंय ते मी बघेन. हो की नाही बेबी. करेक्ट आहे बेबी. तुला खरं सांगू का राजकारण ना तुझ्या रक्तातच आहे. त्यासाठी तुला मणीच्या शिकवण्याची काहीच गरज नाही अरे. आणि मी काय म्हणते आजचा दिवस आपण छान सेलिब्रेट करूया. म्हणजे आपण छान डिनर करूया. कॅन्डल लाईट डिनर. बाहेर जायचं कुठेतरी तू मी आणि आणि समुद्र. इथे काय चाललंय तुझं काय चाललंय हा काय कळत. यू कंटिन्यू. काय बाबा इग्नोर कर. लक्ष नको. शिकूया. म्हणजे गुरुजी शिकवत आहेत ना. गुरुजी स्टार्ट. आता तू प्रदेश अध्यक्ष झाल्यावर तुझ्या हाताखालील सगळे कार्यकर्ते असतील तेव्हा त्यांच्याशी मिळून मिसळून वाग. मग ते जीवाला जीव सुद्धा देतील. आणि हा हे कॉलेज इलेक्शन असतील त्यावर भर द्यावा लागेल. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. हे म्हणी म्हणजे सुजितला कॉलेजमध्ये जाऊन राडे करायला लागणार का. हे कसलं भारी आहे बेबी. मी पण येईन ना. हॉकी स्टिक वगैरे घेऊन येईन मी. मज्जा करू आपण. मस्त फोडून टाकूया सगळं. नाही सुजित राडा करून काही साध्य होत नाही. ज्या गोष्टी गोड बोलून मिळवता येतात त्या राडा करून मिळवता येत नाही. यालाच तर राजकारण म्हणतात. आणि महत्वाचं भाषण. मग ते कार्यकर्त्यांसमोर असू देत प्रेस समोर असू देत आपल्याला काय बोलायचंय ते क्लिअर असावं. तुझ्याकडे तुझे नोट्स असायला हव्यात. सुरुवातीला तुला नोट्सची गरज पडेल नंतर गरज पडणार नाही. साहेबांना बघ साहेब कधीच कागद घेऊन भाषण करत नाही. तुलाही ती सवय लागेल पण त्यासाठी वेळ लागेल. प्रयत्न करत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं भाषण देताना कॉन्फिडेंटली भाषण द्यायचं. मुद्दे सुद्धा. मला सांग तू पक्षाच्या धोरणाबद्दल काय बोलणार आहेस. मी मगाशी बोललो तुझे काही मुद्दे लक्षात येत. इथे असतं सगळं आपल्या इथे. आपण इम्प्रॉम्प्टू बोलतो आपण. पक्षाची धोरणं म्हणजे काय तेच ना. युथचा समावेश करून घ्यायचा देशाच्या प्रगतीमध्ये. त्याच्यानंतर काय अजून दुसरं पॉप्युलेशन कंट्रोल. बेसिक पॉप्युलेशन कंट्रोल करायचा. नाही 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 सुजित ही सगळी जनरल स्टेटमेंट झाली. मी एक काम करतो. पक्षाचे विचार पक्षाची धोरणं याची एक फाईल पाठवतो तुला. ती एकदा वाचून काढ. आणि एक अजून महत्वाचं हे जे इंग्रजी मिश्रित मराठी बोलतोयस ना तू ते टाळ. आपल्या लोकांना ते आवडत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत बोलणार नाही तर आवडतो. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेस समोर तर डोक्यावर बर्फ ठेवायचा. त्यांचं काम आहे समोरच्याला भडकावून काहीतरी चुकीचं बोलेल आणि त्याची ते ब्रेकिंग न्यूज करते. हे काम आहे त्यांचं. ते बघ आता सुजित तुझी इमेज ही पक्षाची इमेज असणार आहे आणि तीच साहेबांची. तेव्हा इथून पुढे शांत राहा. ओके. मणी सरांना किती नॉलेज आहे राजकारणाचं. सुजित सरांना मणी सर ट्रेन करतायत पण त्यांना मात्र लायक असून काही पद नाही. हा किती मोठा अन्याय आहे मणी सरांवर. ए स्वानंदी काय बघत काय उभी आहेस ग. गरबा खेळतोय का इथे आम्ही. जा खाली जा आणि कुकीज घेऊन ये. फक्त कॉफी पिऊ का मी. हे कॉफी थंड होण्याच्या आत घेऊन ये. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेस सोबत इंटरॅक्ट होताना अगदी ताट बसायचं. पोक काढायचं नाही. ताट मानेने बसायचं.
साहेबांचा आदेश नसताना सुजित तर मी कधीच तुला शिकवायला आलो नसतो. आणि हा तुझा ऍटिट्यूड तुझं नुकसान करणार आहे सुजित. राजकारणात फक्त आडनाव वारसा हक्काने मिळतं. नेतृत्व गुण हे अंगात असायला हवे. मनी सर, अचानक प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. काही विशेष बातमी आहे का? हो सर, काल रात्रीच आम्हाला कळालं. काही स्पेशल न्यूज आहे का? तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. साहेब आल्यानंतर डिटेलमध्ये सांगतीलच. ठीक आहे, आलेच साहेब. नमस्कार. बसा बसा. सर, आम्हाला असं कळलं होतं की तुम्हाला मायनर हार्ट अटॅक येऊन गेला होता. सो आता तुमची तब्येत कशी आहे? हो, पण आता माझी तब्येत बरी आहे. चौकशी केल्याबद्दल धन्यवाद. तर आपण पीसीला सुरुवात करूया का? चल लवकर. आणि मी सांगितले त्याप्रमाणेच व्हिडिओ शूट कर. सर 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 हो, चला ना, उशीर होतोय आपल्याला. जेसी, सामान्य आणि ज्युनियर पत्रकार वेळेत पोचतात. मूर्ख पत्रकार उशिरा पोचतात. पण एडिटर इन चीफ महेश मानकामे करेक्ट वेळेत पोचतो आणि करेक्ट कार्यक्रम करतो. काय करतो? करेक्ट कार्यक्रम. करेक्ट. आता आज जा. आजचा तुझा दिवस मी सत्कारणी लावणार आहे. आज जा आणि मजा बघ. येस सर. चल. चहा पाणी झालंय का मणी? हो साहेब. बरं, आपण आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करूया. सॉरी, थोडा उशीर झाला. तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज इथे आलात. तुमचे मनापासून आभार मानतो मी. मी मोठी घोषणा करणार आहे म्हणून तुम्हाला इथे बोलावलं हे तुम्हाला माहिती आहे. मी काय घोषणा करणार आहे याची तुम्हाला उत्सुकता आहे हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी ती घोषणा करतो आणि मग तुमचे प्रश्न घेऊया. हे जसं आता म्हणाले की माझी तब्येत जरा बरी नव्हती. डॉक्टर म्हणाले हे सगळं स्ट्रेसमुळे झालेलं आहे आणि आता मी पूर्वीसारखा तरुण राहिलेलं नाहीये. मन कितीही धाव घेत असलं ना तरी सुद्धा शेवटी शरीर थकतं आणि मग ते मागे पडतं. तेव्हा आज मी माझ्या खांद्यावरची जबाबदारी तरुण खांद्यावर टाकून नव्या रक्ताला पक्षाच्या नेतृत्वाची संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या पत्रकार मित्रांनो, माझ्या त्या निर्णयाचा एक भाग म्हणून मी आमच्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी आपले तरुण तडफदार नेते सुजित सरपोतदार यांची निवड केली आहे. सुजित सरपोतदार. काय? सुजित सरपोतदार? धन्यवाद. सुजित सर, सर्वप्रथम तुमचे युवा प्रदेश अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल अभिनंदन. पण तुम्हाला हे अपेक्षित होतं? हो का? तुला नव्हतं? खरं सांगायचं तर नाही. पक्षातील कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार मणी सरांच्या नावाची चर्चा झाली होती. नाही, बरोबर आहे. माझी स्वतःची अशी इच्छा होती की हे पद मणीलाच मिळावं. पण नंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अचानक माझं नाव समोर आलं
आणि मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांनाच सांगायची, माझं नाव सगळ्यात आधी पुढे करणारी व्यक्ती होती मणी. काय मणी? हा, अगदी बरोबर. हे बघा, हा निर्णय सर्वानुमते घेतला गेलाय आणि सुजित साहेब या पदाला न्याय देतील यावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, खात्री आहे आणि पूर्ण पाठिंबा सुद्धा आहे. ओके, पण ह्या आधी सुजित सरपोतदार राजकारणात कधीच ऍक्टिव्ह नव्हते, मग हा निर्णय का? गुड क्वेश्चन, बट रॉंग इन्फॉर्मेशन. तुमचं नाव जेसी, राईट? तुमचं न्यूज चॅनल CNT TV न्यूज. करेक्ट. ओके. काय ज्युनियर पत्रकारांना चुकीचे प्रश्न विचारण्याची मुभा द्यायलाच हवी, बरोबर आहे? नाहीतर त्यांची ग्रोथ कशी होणार? तुम्हाला प्रश्न विचारायला सिनियर येत आहेत आमचे, पण आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्याल का तुम्ही प्लीज? या आधी पक्षात असताना मी किती कार्यरत होतो, कसा कार्यरत होतो, या गोष्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्तम ठाऊक होत्या. फक्त याआधी त्या गोष्टी कधी बाहेर आल्या नाहीत, कारण तशी आम्हा सगळ्यांची इच्छा होती. आपण जे काम करत असतो त्याचा दिखावा करू नये या मताचा मी आहे. पण आज, आता या क्षणी जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली, तेव्हा मी स्वतःहून तुम्हा सगळ्यांसमोर आलो. तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित, तुम्ही तुमच्या सिनियर सोबत बोलून घ्या. वाव, नाईस आन्सर. जेसी, तुझा प्रश्न चुकला. आज ज्युनियर आहे, माझीच ज्युनियर आहे. मी करेक्ट कार्यक्रम करतो, आय मीन करेक्ट प्रश्न विचारतो. तर सुजित सरपोतदार साहेब, स्वानंदीची केस आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तुम्ही त्या केसमध्ये संशयितही होतात आणि जेलमध्येही होतात. त्याचं पुढे काय झालं एक्झॅक्टली? आणि बलात्काराचा संशय असलेल्या व्यक्तीने युवा प्रदेशाध्यक्ष या पदावर बसावं का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? उद्या ते स्वानंदी केस बद्दल तुला विचारून उकसवण्याचा प्रयत्न करतील, पण तू आधीच प्रिपेअर राहा, लोकांनी शांत राहा. ओके? नाही राहत डोकं शांत माझं. फालतू प्रश्न विचारतात, दरवेळेला कॉर्नर करतात. कसं डोकं शांत राहणार? एवढा राग येतो ना त्यांचं, असं वाटत. यालाच तर पेशन्स म्हणतात सुजित. ते तुला विचारतील, तू स्वानंदीच्या केसमध्ये संशयित होतास, तुला अरेस्ट झाली होती आणि हे प्रकरण दाबण्यासाठी तू राजकारणात येतोयस का, असा प्रश्न ते तुला विचारतील. त्यांना काय विचारायचंय हे आधी समजून घे. त्यांचा रोग कुठे आहे, त्यांना काय सिद्ध करू पाहायचंय हे समजून घे, मग उत्तर दे. आणि जर तुझी काही चूक नाहीये तर मग बिंदास बोलायचं. हे बघा, तुमची काहीतरी गफलत होतीये. गफलत होते. खूपच छान आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. आपलं नाव? सरपोतदार साहेबांना विचारा की, ते सांगतील ना. एडिटर इन चीफ महेश मानकामे. नमस्कार साहेब. नमस्कार मानकामे साहेब. म्हणे खुर्ची लाव पुढे. हा, नाही नाही, ज्युनियर्स ना बसू दे ना पुढे. सो मिस्टर मानकामे, मला मान्य आहे की स्वानंदीच्या केसमध्ये संशयित म्हणून मला पोलिसांनी अटक केली होती चौकशीसाठी. काय पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत होती आणि मी एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना कोऑपरेट करण्याचं माझं कर्तव्य बजावत होतो. त्यावेळेला माझ्याबरोबर इतरांनाही अटक झाली होती त्या केसमध्ये चौकशीसाठी.
संशयित आणि गुन्हेगार यामध्ये फरक असतो ना मानकामे. चौकशी दरम्यान माझ्याबद्दल काहीच पुरावा त्यांना सापडला नाही. त्यावेळेला माझी निर्दोष सुटका झाली. आणि राहिला प्रश्न स्वानंदीचा. स्वानंदी आमच्या घरातील एक महत्वाची सदस्य आहे. आता माझ्या वहिनीसारखी आहे. हो, पण स्वानंदीचा गुन्हेगार पकडला जावा अशी आम्हा सगळ्यांचीच मनापासून इच्छा आहे. आणि तो गुन्हेगार पकडला जाण्यासाठी जी काही मदत करावी लागेल ती करण्यासाठी फक्त मी नाही, आमचं पूर्ण कुटुंब सदैव तत्पर असणार आहे. आय होप मिस्टर मानकामे तुमच्या प्रश्नाचं मी समाधानकारक उत्तर दिलंय. शाबास. पण गुन्हेगार शोधायला गृह खातं काय प्रयत्न करतंय? मित्रा, मला असं वाटतं की हा प्रश्न तू कमिशनर साहेबांना विचारायला हवा. ते त्याचं जास्त योग्य पद्धतीने उत्तर देतील. मी आमच्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. या प्रश्नाचं उत्तर मी देणं उचित ठरणार नाही. स्वानंदी, हे जे काही चाललंय त्याचं टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ज्या गुन्हेगाराच्या विरुद्ध पुरावा मिळतच नाही तो गुन्हेगारच नाही, तो निर्दोष असतो का?